विधान परिषदेसाठी अहिल्यानगरच्या राजकारणात नवा चेहरा, नवी चर्चा अन नवा अध्याय। स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या राजकीय वारसाचा धागा आता युवा नेतृत्वाकडे वळताना दिसतोय। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा चेहरा म्हणून सचिन अरुणकाका जगताप यांचं नाव चांगलंच चर्चेत आलंय। नगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना त्यामुळे सुरुवात झाली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते जिल्ह्यातील राजकीय वर्तुळापर्यंत एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे राष्ट्रवादीला मिळणारा नवा दमदार युवा नेता। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा चेहरा म्हणून सचिन अरुणकाका जगताप यांचं नाव चर्चेत आहे। स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या राजकीय वारसासोबतच युवकांमध्ये वाढत असलेली लोकप्रियता यामुळे सचिन जगताप यांच्याकडे नव्या नेतृत्वाच्या नजरेतून पाहिलं जातंय। सचिन जगताप हे आमदार संग्राम जगताप यांचे मोठे बंधू असून नगर जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। शिक्षण क्षेत्रात त्यांनी LLBचे शिक्षण पूर्ण केले असून सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय। युवक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली। स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या पश्चात जगताप परिवाराची राजकीय परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीकडे येताना दिसतीये। जिल्हा परिषद, ग्रामीण भागातील संपर्क, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि सर्वसामान्यांमधील विश्वास ही सचिन जगताप यांची मोठी ताकद मानली जात आहे। नगर शहरासह ग्रामीण भागातही त्यांचा प्रभाव वाढताना दिसत असून अनेक युवक त्यांना युवा नेतृत्वाचा दमदार चेहरा मानत आहे। त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि संघटनात्मक कौशल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक यांच्याशी असलेले त्यांचे समन्वयाचे संबंध देखील राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे। त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नाव अधिक मजबूत होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे। तर राजकारणात सध्या अनुभवी नेत्यांसोबत नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज व्यक्त होत असताना सचिन जगताप यांचे नाव पुढे येणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। त्यामुळे आता विधान परिषदेच्या रिंगणात राष्ट्रवादीचा युवा चेहरा म्हणून सचिन जगताप यांची अधिकृत एंट्री होणार का? अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या पर्वाची ही केवळ सुरुवात तर नाही ना? राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? आणि अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या युवा पर्वाची सुरुवात होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी राणिका अस्लीवाल, डिजिटल अहिल्यानगर।